टेलिस्कोप पॉइंट आहे. इथून आपण बघू शकतोय खालचं लांबून काय काय दिसतंय ते लांबचं. केदारनाथ वगैरे दिसतंय. केदारनाथ दिसतंय. एशिया लेवल स्कीइंग कंपटीशन होता है. ये किन्नर कैलाश है, ये नेचुरल रॉक का यहाँ पे चाइना बॉर्डर वगैरे सगळं दिसतंय. चाइना बॉर्डर टॉप दिखाएंगे आपको, लास्ट पार्ट ऑफ इंडिया. ये 335 किलोमीटर दूर है बाई रोड. ये पटेला के महाराजा थे भूपेंद्र सिंह जी. इनका रात महल दिखाया जाता है. 3 डेज का दिखाएंगे जहाँ पे इनका महल था. आज की डेट में वो होटल है, रियलिटी में 5 स्टार होटल है. आप लोग स्टे कर सकते हो वहाँ पे. हाईएस्ट पीक शीतला माता जी का टेम्पल ट्रैकिंग होता है. पर पर्सन 200 रुपये रेट होता, पण ते म्हणाले की 700 रुपयेमध्ये तुम्हाला 5 जणांना दाखवतो आम्ही. म्हणजे आराध्याचं काय फ्रीमध्ये दाखवतोच म्हणलेले ते. तर आता आम्ही मोठे चौघे आणि आराध्या असं सगळ्यांचं पण 700 रुपये आम्ही त्यांना दिलं. हे बघा इथून असं सगळं दिसणार आहे, ते दाखवणार आहे. सबने सुनना एक साथ में ना जी. हाँ हाँ ये पहला पॉइंट देखो, शूटिंग टेम्पल शेरावाली. देखो नजर तुम्हारे रेड ग्रीन कलर का टेम्पल है शेरावाली का. मार्ग चाने सिंगंकर परदेसी बाबू बंदन का वहाँ पे शेरावाली मंदिर. पट्टा मंदिर आगे बायकार. शेरावाली मंदिर म्हणले ना. शेरावाली हात लावू नको सर. हा पिल्लूला दिसायला पिल्लूला दिसलं का. हा लग्न चालू आहे. जेवायला जाऊया काय. देखा सबने. मला त्यांनी हॉटेल दाखवलं, तिथे लग्न चालू आहे. इथून व्यवस्थित दिसतंय की ते माणसं वगैरे आहेत भरपूर. माता का मंदिर है. देशू पे एक जगह का नाम पड़ता है. एक दिन का टूर है वहाँ पे अगर जाना उस पीक के लिए. हा दुर्गा माताचं मंदिर. हे बघू आराध्या दिसलं मंदिर. मंदिर नहीं बर्फ बदल पीक. आता काय दाखवलं त्यांनी. हा ते दाखवलं का आता. उत्तराखंड का टॉप है, हाई स्पीक उत्तराखंड का. इसकी बैक साइड में मंदिर है. मैं जो में यात्रा होती हूँ. हेलो ट्रेनिंग करतात. छोटं खेडा आहे ते दाखवलं त्यांनी. एकदम रिच एकदम. हा तेच ना. आणि मस्त आहे घर पण भारी आहेत एकदम. ते इथून परफेक्ट दिसते अगदी. शीतला माता मंदिर दाखवले त्यांनी. आणि आता इकडे आणि एक पॉइंट दाखवायला आले. कुठलं 3 इडियट्स. हा आपण येताना तेच बघत होतो नेमकं कुठे. ते घर मोठं ते त्याचे वडील वारलेले असतात ते नाही का दाखवलं सीन. ते यात क्लिअर दिसत नाही तर हे 3 इडियट्स पिक्चर मधील घर आहे. तर 3 इडियट्स मध्ये रणछोडदास चांचरचं जे घर दाखवलंय ना, ते आधी एका राजाचा महल होता आणि त्याला 365 राण्या होत्या असं त्या गाईडने आम्हाला सांगितलं होतं. आणि ते आम्हाला इथून दाखवलं. एकदम जवळून दिसते. तिथे एक माणूस उभारलाय ते सुद्धा आम्हाला दिसलं इथून. दिसते का. थोडं 365 राण्या होत्या म्हणून सांगितलं ना. तिथला एक मुलगा म्हणालाय आम्हाला एक पण नाही आहे आणि त्याला 365 मिळालं. तर इथे सगळं हे असं लांबून दिसते. इथे बर्फाचे डोंगर दिसत आहेत पण फोनमध्ये दिसत नाही आहे कारण खूप लांब आहे. इथून असं खाली आता चाललोय. इथं मार्केट आहे. 100 रुपयाला आहे. घेणार असं घ्या की काय. मंदिर आहे. नहसू नाग काहीतरी आहे. चालून ना आता दम लागाले. मी खायला आणले स्नॅक्स बॅगेतून. आता इथे जागा असेल तर एका ठिकाणी बसून आधी काहीतरी खाणार कारण चालणं खूप झाले. हे बघा हे नागदेवाचं मंदिर आहे. दीदी एखादा सुटून भेटून आला नसेल ना वाघ.
नाही ग आला तर काय शूटिंग करायची. आता वाघावर बसून खाली जाऊया मग आपण. येताना घोड्यावर ना आलोय. हे बघा हे ट्रेकिंगचं चालू आहे आमचं सध्या. खाली जायला ना ट्रेकिंग केल्यासारखं चालू आहे. हो ना हो इकडून खालनं पण वाट आहे. आता आम्ही ते जे काही ॲक्टिव्हिटीज होतात ना गेम वगैरे तर त्याच्यासाठी खाली चाललो आहे. जेव्हा तुम्ही कुफरीमध्ये येताय तर तेव्हा इथे 2 प्रकारचे गेम तुम्हाला बघायला मिळतील. एक आहे हे कुफरी फन वर्ल्ड, ज्यावेळी इथे स्नोफॉल होतो त्यावेळेला हे गेम चालू असतात. आणि दुसरं जे गेम आहे ते स्नोफॉलशिवाय खेळता येणारे आहेत, म्हणजेच झिप लाईन वगैरे आहेत, क्लाइम्बिंग आहे, तर ते सगळे. आणि हे जे आम्ही इथे आलो आहे ना कुफरी फन वर्ल्डमध्ये, तर ते आता बंद होतं कारण की इथे बर्फ नाही. आणि तुम्हाला हे पोस्टरमध्ये दिसत असेल हे सगळे बर्फातले खेळ होते. आम्ही ना आता ॲपल गार्डन बघायला आलो. इथे गार्डन आहे ॲपलचं आणि ॲडव्हेंचर पण इथेच आहे. इकडं ना खाली जायचं ना. चलो पहिला खाली जाऊन या चला. हां चला चला दमत दमत चाललेलो आहे आम्ही. हो सगळे गेम खेळणार ना तुम्ही आता. आधीच ताकद गेल्या ना. दम लागायला आहे बोलताना पण. एक नंबर एक्सपिरियन्स होता आमचा. आपण हे काय केलं आता जीप काय केलं आपण येतं काय रोपवे झिप झिप लाईनचा एक्सपिरियन्स मस्त होता आमचा. आराध्याला अजून एकदा करायचं आहे म्हणे. होय ना अजून एकदा जाऊया पप्पा आपण असं म्हणत होते आराध्या. बघा हे 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 सगळे ना इथे हे सगळे गेम्स आहेत. ते क्लाइम्बिंगचं आहे खाली. इथे 2 वेगळे वेगळे आहेत आणि तिथे एक आहे. आता हे आणि प्रांजल गेलेत खाली क्लाइम्बिंगसाठी. हे बघ पप्पावरती चाललेत बघ चढायला. तरी पप्पा गेले की तिथपर्यंत. हे बघ आता खाली येतात बापा. हे बघा प्रांजल चढते वरती. प्रांजलला दम लागलाय. येत्या वाटतं खाली आता. एका दोरीवर चालायचंय हे. ते चालल्यात खरं मला भीती वाटायला लागल्या. हळू या. भीती वाटली. हात अवघडतोय. ए हळू. इकडे बघा दोघं. हे कसं वाटलंय ग. हा नाही नाही हे सॉरी.
तेवढं धाडच नाही आहे माझ्यात. तर अशा पद्धतीने आमचे सगळे गेम झालेले आहेत कवर. गेम खेळून झालेले आहेत आणि इथं सफरचंदाचं झाडं पण सफरचंद लागलेले नाहीत, सगळं वाळून गेलेलं आहे. ही कोरडी कोरडी झाडं दिसलेत ना, ती सफरचंदाचे. आता सीझन नाही आहे बहुतेक, त्यामुळं सगळं कोरडं पडलेलं आहे. आमचे गेम खेळून झालेले आहेत, तर आता आम्ही चाललोय रिटर्न. हे बघा, हे ॲपल चाट आम्ही खायलोय. इथं वेगळा आहे ॲपल. चाट मसाला मारून दिलाय सफरचंदाला. घरात पण खायला चालते ना. तर जिथे आम्ही ॲपल चाट खाल्लं तिथून जे मगाशी मार्केट दाखवलं तिथे येईपर्यंत खूप चढती होती आणि आधीच खूप कंटाळा आला होता, विकनेस आला होता, काही खाल्लं नव्हतं म्हणून. तर आम्ही जीपने आलो आणि जीपने यायला त्यांनी एकूण आमच्याकडून 400 रुपये घेतले. आम्ही ना आता नाश्त्यासाठी थांबलो. बर्गर घेतलेला आहे, थोडासा मधनं कट करून घेतला आहे कारण की कसा आहे माहीत नाही, कसा झालाय माहित नाही म्हणून दोन फक्त ट्रायलसाठी घेतलेत आम्ही, अर्धा अर्धा करून. एक खा ना त्या पहिला. आणि फ्राय मोमोज पण मागितलेत, आता अजून ऑर्डर यायची आहे. तर मी फर्स्ट टाइम खाणार आहे मोमोज. चटणीसोबत खायचं, ते बुडव त्याच्यात. खा, सांग दादा कसं आहे, चांगलं आहे का? गरम आहे. चवीला आहे का ग? गरम गरम खायला चांगलं आहे, पण इथं टेस्टला सगळं म्हणजे इथं ट्राय करू शकतो आपण सगळं. टेस्ट सगळ्याची छान आहे. तर जसं आम्ही घोड्यावरनं वर गेलेलो तसं घोड्यावरनं परत आलो. येताना खूप भीती वाटली कारण की दगडं खूप होती आणि घोडा इकडं तिकडं खूप हालत होता. पडतंय की काय असं वाटत होतं. स्वामी समर्थ म्हणत आलो आहे आम्ही तर. आणि आता आम्ही काल परवा जे मार्केट बघायला आलो होतो ना फिरायला, तर त्याच्याच वरती हा चर्च आहे. पण आम्हाला त्यावेळी टायमिंग नव्हता म्हणून मग आम्ही त्यावेळेला आलो नव्हतो. सो आज टायमिंग आहे म्हणून बघायला आलो इथे वरती काय काय आहे. आणि इथे बघा लोक इथं स्क्रीन लावले, मॅच दाखवलेत. सगळ्यांची गर्दी झाली आहे इथं मॅच बघायला कारण आज इंडिया ऑस्ट्रेलिया फायनल आहे. इंडिया ऑस्ट्रेलियाच आहे ना हो. इंडिया आणि ऑस्ट्रेलिया फायनल मॅच आहे. सो स्क्रीनवर सगळेजण बघालेत. आणि हे आहे चर्च. हो, हे कुणाचा पुतळा आहे हो? कुणाचा पुतळा आहे तो? इंदिरा गांधी. इथं इंदिरा गांधीचा पुतळा आहे. मी आता येताना झोपले होते गाडीत, मला चष्मा गाडीतच पडलाय, मला कळलंच नाही. मला वर आल्यावर लक्षात आलं की चष्मा गाडीत पडलाय. आणि आराध्या बघा गारटल्या.